म्हणजे भरपूर लोकांना असं वाटतं की दहीहंडी हा छपरी लोकांचा गेम आहे. तर मला त्यांना एक मेसेज द्यायचा आहे की छपरी लोकांचा गेम नाहीये. बिकॉज ऑफ आमच्याकडे ज्या पण मुली आहेत त्या वेगवेगळ्या फील्डमध्ये टॉप केलेल्या मुली आहेत किंवा खूप छान छान फील्ड मधल्या मुली आहेत, जसं की बाउन्सर्स आहेत, मॉडेल आहेत, परत बँकिंग मधले आहेत. मी स्वतः लॉ फील्ड मधली आहे. मी जेव्हा स्टार्टिंगला इकडे आले तेव्हा मला असं भासलंच नाही की मी दुसऱ्या पथकातून आले किंवा मी नवीन आली आहे, असं काहीच नाही. त्यांनी मला ऍज अ मुलगी म्हणून घेतलं, जसं सगळ्या मुलींना ते घेतात. जेवढा आता पडलो जरी आम्ही तरी मग सरांचं सपोर्ट असं वाटतं ना की मग सर स्वतःहून परत आम्हाला, आम्ही खचलो तर सर परत आम्हाला उभं करतात आणि आम्हाला त्याच ध्येयाने परत ते वरती चढतात. की नाही. पण स्पेनची वेगळीच आहे काहीतरी, त्यांची टेक्नॉलॉजीच काहीतरी वेगळी आहे. ते कसं करतात, कसे चढतात असं बघून वाटतं की हे होणारच नाही आणि असं वाटतं की हे काहीतरी नकलीच आहे, हे होतच नाहीये. पण ते खरंच ते जातात, चढतात, थर लावतात आणि उतरतात. वैयक्तिक लाईफ वेगळी असते आणि आपल्या मैत्रिणींमध्ये असलेलं जो आनंद भेटतो तो आपल्या वैयक्तिक पर्सनल मध्ये भेटत नाही. आपण वर्षातून एकदा खेळतो, पण वर्षातून खेळण्यापेक्षा आपण वर्षातून एकदा सगळे भेटतो, त्यात सर्व मोठा आनंद आहे. बघायला गेलं तर माझे सासू, माझी सासरे किंवा माझा नवरा बोला, सगळे सपोर्टिव्ह आहेत. मला सगळ्यांकडनं एकदम पॉझिटिव्ह सपोर्ट आहे की 1-1.5 महिन्यासाठी मी त्यांना विचारलं सुद्धा की मला जायचंय. 1 वर्ष गेल्या वर्षी जमलं नाही, पण ह्या वर्षी मी त्यांना विचारलं आणि ते मला बोलले बिंदास जा. इव्हन काहीच्या घरी अलाउड नसते एवढे शॉर्ट कपडे वगैरे घालणं. मला त्याचाही काही इश्यू नाहीये, बिंदास मला जाऊ देतात. पसंत किंवा पहिला रेफरन्स हा पूर्णपणे गोविंदाला भेटला पाहिजे. तो जो प्रेफरन्स दिला जातो कोणत्याही प्रोग्रामला, लाईक डान्सला, लावणीला, तर हा कमी केला पाहिजे आयोजकांनी. कारण की प्रत्येक गोविंदाला त्या दिवसाचा तो चान्स किंवा त्यांचे अटेम्प्ट करायचा हा चान्स भेटला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे ठाण्यामध्ये ठाणे कोपरी शिवतेज क्रीडा मंडळ, शिवतेज महिला गोविंदा पथक ठाणे कोपरी या मंडळाला आज मी भेट द्यायला आलो आहे. विशेष म्हणजे 2004ला 5 थराचा प्रयत्न, त्यानंतर 2006ला 6 थराचा प्रयत्न, तशी बघत बघत आज 2026 मध्ये एक वेगळी ओळख ह्या मंडळाने तयार केलेली आहे. तर आज आपल्याला ह्या मंडळामध्ये ह्या पथकामध्ये महिला गोविंदा ज्या आपल्या आहेत, आपल्या ज्या सगळ्या भगिनी आहेत, आज आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे आणि प्रत्येकाचे अनुभव काय ह्या गोविंदाबद्दलचे. तसं बघायला गेलं तर ह्या मंडळामध्ये विविध भागातून ह्या महिला, ह्या मुली, ह्या आपल्या ताई या सगळ्या ह्या पथकामध्ये सराव करायला येतात. आणि 2026 ह्या मंडळाला, ह्या पथकाला कसं असणार आहे, काय आहे, एक त्यांचा काय संकल्प आहे तोही जाणून घेऊया. आणि दहीहंडी बद्दल त्यांचं वैयक्तिक काय मत आहे तर प्रत्येका आज आपल्या भगिनींना आपण विचारूया. आणि आज ह्या मंडळाचे जे प्रमुख प्रशिक्षक आहेत श्री प्रवीण दळवी सर आणि ते सगळं दाम्पत्य, आज आपण त्यांच्याशी भेट करूया. तर आपण बघूया काय सराव चाललाय. तर चला जाऊया. गणपती बाप्पा बोल बजरंग बली की जय, योगेश्वरी माते की जय, जागे वाले की जय. चार राहू दे, त्या चौघी दिवस चेंज फ्रंट हाफ बॅक रिवर्स नॉर्मल रिस्पॉन्स सांगा. स्लाइड मध्ये उभं राहून आहे ना, खाली उतरा. मित्रांनो, आपण बघतोय ह्या पथकामध्ये आपण मुलींचं कोऑर्डिनेशन आहे, पण इथे असे भरपूर लोक आहेत की ह्यांचं अनुकरण करण्यासाठी, म्हणजे बघण्यासाठी ह्या प्रत्येक जण इथे येत असतात. तसं बघायला गेलं तर आपण बघतो तर खूप चांगलं वातावरण आहे.
आणि त्याचबरोबर आपण बघतोय की दळवी दाम्पत्य आणि हे तर मार्गदर्शन करतातच आणि त्याचबरोबर हा जो प्रवेशद्वार आहे भरपूर काही सांगतंय आणि त्याचबरोबर आपण बघतोय हे बघा ही प्रॅक्टिस असते प्रत्येक पथकामध्ये ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या म्हणतात ना खूप वेगळ्या असतात आणि ही खरी सिग्नेचर असते या प्रत्येक पथकांची आणि हे दादा आहेत आणि हे दादा पण आपल्याला चांगले मार्गदर्शक करतात या सगळ्यांना आणि आपण बघतोय मित्रांनो माझ्या बरोबर बोलण्यासाठी आहे कृतिका कदम ह्या मंडळाची एक म्हणतात ना एक खेळाडू पण आहे आणि सध्या लीड करते आणि त्याचबरोबर आहे आपलं नाव तन्वी विशेषतः तन्वी येते जोगेश्वरीमध्ये मेघवाडी मधून येतात आणि एक विषय असतो की शिवतेज महिला गोविंदा पथक 1997 ची स्थापना ते 2026 मध्ये खूप पथकाने उतार चढाव बघितले प्रत्येक गोविंदा इथून घडून गेलेत पण आता 2026 खूप चॅलेंजिंग पार्ट आहे आपल्या समोर खूप एकदम प्रबळ दावेदार आहेत पथकाचं नाव टिकून ठेवायचं आहे आपल्या गुरूंचं जो दिलेली त्यांनी जी शिकवण आहे ही आपल्याला चालू ठेवायची आहे काय 2026चा प्रयत्न असणार आहे 2026चा प्रयत्न मी म्हणेन जसं आपण बोललो की 97 ला स्थापना झाली प्रत्येक पथक जे गोविंदा पथक आहे त्याच्यामध्ये उतार चढाव हे येत असतात दरवर्षी ते स्तर लावणं हा मोठा टार्गेट असतो कारण की लास्ट इयर तर तुम्ही 6 लावताय किंवा 7 लावताय पण परत त्या वर्षी जे लास्ट इयर तुम्ही थर लावले ते परत या वर्षी तेवढं चॅलेंज करणं हा थोडा चॅलेंजिंग पार्ट असतो प्रत्येक पथकाचा तर 2026चा आमचा लक्ष मी बोलेन कारण की 2025 ला आम्ही 7 थरांचा प्रयत्न केला होता पण तो थोडक्यासाठी हुकला होता तर या वर्षीचा आमचा प्रयत्न हाच असणार आहे की 2025 ला जे स्वप्न अपूर्ण राहिलंय ते यावर्षी प्रयत्न करतोय आम्ही ते पूर्ण करण्यासाठी तर 7 थरांचा आपला प्रयत्न एक प्रतिष्ठित आयोजकांकडे आपण जात असतो खूप टायमिंगचा एक मॅटर असतो की आपल्याला खूप वेळ थांबावं लागतं मुलांमध्ये तो स्टॅमिना असतो पण मुलींकडे नसतो फिजिकल लेवल आपल्याला बघावे लागतात काय बोलाल तर आयोजकांना ही शिवतेज महिला गोविंदा पथकांकडून ही रिक्वेस्ट एक विनंती असेल की जे डान्स प्रोग्राम बोलू शकतो किंवा लावणी हा जो प्रोग्राम केला जातो तो शक्यतो कारण की प्रत्येक गोविंदा 2 महिने 3 महिने किंवा 6 महिने या एका दिवसासाठी सराव करत असतो प्रत्येक गोविंदा हा घरातून त्यांचा जॉब किंवा जे बिझनेस करतात किंवा स्टुडंट असतात जे कॉलेज शाळा सांभाळून प्रॅक्टिस करतात ते एका दिवसासाठी तर तेव्हा मला वाटतं पहिली पसंत किंवा पहिला रेफरन्स हा पूर्णपणे गोविंदाला भेटला पाहिजे तो जो प्रेफरन्स दिला जातो कोणत्याही प्रोग्रामला लाईक डान्सला लावणीला तर हा कमी केला पाहिजे आयोजकांनी कारण की प्रत्येक गोविंदाला त्या दिवसाचा तो चान्स किंवा त्यांचे अटेम्प्ट करायचा हा चान्स भेटला पाहिजे बरोबर मित्रांनो आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहे श्री प्रवीण दळवी सर आणि त्याचबरोबर वनिता प्रवीण दळवी मॅम दोघांना नमस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवतेज गोविंदा पथकाची जी स्थापना 1997 ला आपण केली थोडासा एक थोडक्यात एक काय तो काळ होता आणि तो इथपर्यंत आलाय जेव्हा 1997 ला मंडळाची स्थापना केली तेव्हा फक्त कबड्डी हा एक खेळ एक दृष्टिकोनात होता परंतु 2005 ला या दहीहंडीचं स्वरूप एवढं दिघे साहेबांच्या दहीहंडीमुळे या दहीहंडीला स्वरूप वेगळं आलं आणि मग ते मुली पण उभ्या राहायला लागल्या गोरखनाथ मंडळाने अगोदर सुरू केली होतं ते आणि मग शेवटच्या 14 दिवसात आम्ही 4 थर व्यवस्थित चढून उतरले पण त्या वर्षी आम्ही मोठ्या अंड्यांजवळ गेलोच नाही छोट्या छोट्या अंड्या करत राहिलो आणि पण त्या वर्षी आम्हाला एक अनुभव आला की आपण व्यवस्थित थर लागू शकतो परंतु एखादा थर वाढवायचा झाला तर आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात परंतु दुसऱ्या वर्षी आम्ही 4 ते 4.5 थर केलं की 5वा थर उभा नाही राहू शकला परंतु त्याच्या पुढच्या वर्षी 5वा थर उभा राहिला त्याच्या पुढच्या वर्षी 5वा थर उभा राहिला आणि मग 6 थर करताना अजून त्यात 2-3 वर्ष पुढे मागे झाले आणि 2010 ला 6 थर व्यवस्थित लागले 6 थर चढून उतरायला लागले तेव्हापासून मागे पडलो नाही आणि मग ते 2010 ला 3 जेव्हा 6 थर लागले ती युट्यूब वरती पण चॅनल आहे स्क्रिप आहे ती आमची 2010 ला जेव्हा चालू झाले तेव्हा आमचं मंडळाचं नाव कुठेतरी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात निर्माण झालं येस मला एक सांगा की आतापर्यंत म्हणजे तुम्ही तर स्पोर्ट्समन आहात आणि तुम्हाला ह्या स्पोर्ट्समनच्या करिअर मधूनच एक तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी भेटली पण हे सगळं करता करता तुमची जी अर्धांगिनी आहेत त्यांच्याबद्दल मला आवडेल की काय गोष्टी असतात ना की तुम्हाला साथ त्यांनी दिली काय सांगाल तुम्ही माझं नाव वनिता प्रवीण दळवी
म्हणजे मी कबड्डीच खेळायची शाळेतून. ओके. त्याच्यानंतर मग मी काय केलं, हे स्पोर्टचं आमचं ग्राउंड होतं. हे पहिलं दहीहंडी चालू नव्हती आधी. नक्की. आधी मुलींचाच संघ होता कबड्डीचा. त्याच्यानंतर दहीहंडी चालू केली. मग नंतर मी विचार केला, आता मुलगी मोठी झाली, 12वीला गेल्यानंतर मग आपण चला म्हटलं यांना हातभार लावूया. मग ते असं हातभार लावता लावता कबड्डी खेळताना मी ठाणे जिल्ह्याची मॅनेजर म्हणून बाहेर जायला लागली. मुलींना घेऊन जायची संघ घेऊन. त्याच्यानंतर मग यांना सपोर्ट केलं. आता जवळजवळ 22 वर्ष झाले यांच्या बरोबर आहे मैदानात. ओके, पण हे सगळं करता करता म्हणजे म्हणतात ना की एका पालकाने एका म्हणजे तुमच्यावर दिलेला विश्वास आणि ह्या विश्वासाच्या जोरावर ह्या सगळ्या मुली आज येतात आहे. एक म्हणतात ना एक जबाबदारी पण असते आणि ह्या जबाबदारी बरोबर आपल्याला आपला संघ कसा मोठा होईल, आपलं पथक कसं मोठं होईल ह्याचा एक विचार असतो. मुलींचे म्हणजे घरून खूप म्हणजे प्रॉब्लेम असतात. मग मुली येऊन सांगतात की मॅडम असं आमच्याकडे आई पाठवत नाही, वडील काय. मग आम्ही दोघं त्यांच्या घरी जाऊन त्यांना म्हणजे आई वडिलांना समजून सांगून आम्ही मैदानात त्यांना घेऊन येत होतो. नक्की. त्याच्यानंतर थोड्या होत्या, त्याच्यानंतर हळूहळू आता एवढ्या मुली झालेल्या आहेत. नाही पण खूप बरं वाटतं आपल्या मुंबईसारख्या धकाधकीच्या या लाईफमध्ये हे सगळं जमवणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे खूप वेगळं आहे. आणि हे जे स्किल ज्यांना जमतं ना ते म्हणतात ना खूप वेगळ्या लेवलची माणसं आहेत आणि हे तुम्ही करत आलात. 2026 मध्ये प्रवीण सर काय असणार एक विषय की खरं म्हणजे आम्हाला पथकाचं नाव टिकून ठेवायचं आहे, आम्ही कुठल्या स्पर्धेत नाहीये. बरोबर. बघा आता खेळ आहे ना, आपल्या पूर्वी आपण हे आपली संस्कृती जपावी म्हणून खेळत होतो. बाहेरच्या देशात हा खेळ म्हणून अगोदरच मान्यता होती. आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा याला क्रीडा धोरण जाहीर केलेलं आहे आणि मग ती स्पर्धा आली. मग स्पर्धेत मग आपण स्पर्धेमध्ये टिकून राहावं या दृष्टिकोनातून जो तो आपापल्या परीने विचार करत असतो. आणि गेल्या वर्षी आमचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आम्ही ह्या वर्षी पूर्ण करण्याचा काय स्वप्न आहे ते? पूर्ण स्वप्न आहे की 7 थर आमचे व्यवस्थित चढून उतरले पाहिजे. यावर्षी आम्ही ते राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. नक्की. मित्रांनो तसं बघायला गेलं ना महिला गोविंदा पथक चालवणं जेवढं जबाबदारीचं पण आहे ना तेवढं आत्ताच्या घडीला खूप म्हणतात ना स्पर्धा पण चालली आहे. आणि ते काय ना म्हणतात ना खरी जबाबदारी काय असते ना तर मॅडमनी जसं सांगितलं तसंच. पण कसं आहे माहितीये काय, स्पर्धा तर होणारच, खेळ तर खेळायचा आहे, पण ह्या सगळ्यांमध्ये सुरक्षितता खूप महत्वाची. या सुरक्षिततेबद्दल पण आपण आता प्रत्येकाला विचारूया की काय चाललंय ते. मित्रांनो आपल्या बरोबर आहे प्रणाली मोरे, ज्या नुकत्याच स्पेनला जाऊन आल्यात. स्पेनला तुम्ही कधी गेलेलात? 2 वर्षापूर्वी गेलेलो, ऑक्टोबर महिन्यात गेलेलो. 10 दिवस आम्ही होतो तिथे. ओके. आणि तुमचा वैयक्तिक तिकडचा अनुभव कसा होता आणि स्पेनचा जो अभ्यास वर्ग होता हा. काय शिकलात तुम्ही आणि काय बघण्यासारखं होतं, काय शिकण्यासारखं होतं? तिथे मला एकच गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे डिसिप्लिन. म्हणजे एकाच खेळामध्ये डिसिप्लिन नाहीये, त्यांच्या वावरण्यामध्ये पण डिसिप्लिन आहे. त्यांच्या रोजच्या वावरण्यात मध्येही ते लोक डिसिप्लिन मध्ये राहतात आणि मला ती खूप आवडली. मी सिग्नल बघितले, ट्रॅफिक सिग्नल बघितले त्यांचे, किंवा त्यांचं बोलणं राहणं एकमेकांसोबत असं ओरडून न बोलणं. आपल्याकडे तसं काही नाहीये, पण मला ते मला खूप आवडलं डिसिप्लिन त्यांच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट खेळामध्ये बघायला गेलं तर खेळामध्येही तेवढीच डिसिप्लिन आहे जेवढी त्यांच्या रोजच्या वावरण्यामध्ये आहे. डिसिप्लिन म्हटलं तर त्यांच्यामध्ये प्रिंट ऑफ सायलन्स असतं. जेव्हा त्यांचा कोच त्यांना सांगतो की आता आपल्याला सांगतही नाही, त्यांना एक डिस्प्ले येतो, त्यांचा LED असते, त्याच्यावरती येतं की आता आपल्याला कोणत्या प्रकारे थर लावायचा आहे. त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे थर लागतात, एक 10 प्रकारे थर लागतात त्यांच्याकडे. ते त्यांना LCD वरती दाखवलं जातं. जेव्हा दाखवणार त्याच्यानंतरला त्यांचा काउंट देतो, त्याच्यानंतरला ते लोक लगेच थर लावायला लागतात. त्यांच्यामध्ये आवाज किंवा शांतता हे खूप असते. त्यांना सांगावं लागत नाही की शांत बसा, आता आपल्याला थर लावायचे आहे. ओके. म्हणजे तसं बघायला गेलं तर तुझं जे एक बारीक लक्ष होतं की बाबा तिकडे आपल्याला गेल्यावर काय शिकायचंय, तर ह्या गोष्टी शिकायचं होत्या. पण त्याच्या व्यतिरिक्त जे आपण आपली रेग्युलर आपल्या इंडियन प्रॅक्टिस बघतो जे पारंपरिक पद्धतीने, काय चेंज व्हायला पाहिजे? चेंज मी पहिला डिसिप्लिनच बोलेन, कारण की तीच खूप महत्वाची आहे. डिसिप्लिन असेल, जर आपल्या कोचचं जर आपण ऐकतोय तर आपण खूप पुढे असू शकतो. जर आपण आपलंच करायला गेलो तर नाही होणार. आणि डिसिप्लिनच मी एवढंच सगळ्यांना सांगेल की खूप डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. जर आपला कोच काहीतरी सांगतोय, त्यांना काहीतरी अनुभव आहे आणि त्यांना काहीतरी आपल्यापेक्षा 4 गोष्टी जास्त कळतात, त्यामुळे ते सांगत असतात आणि त्यांचं ऐकणं मला खूप इम्पॉर्टंट वाटतं. तुझा अनुभवच भरपूर काही बोलून गेला प्रणाली. आणि खरं कर मग ह्या वेळेला तू आता पथकामध्ये काय आहेस का? ऍक्च्युली इंजुरी असल्यामुळे मी थोडंसं स्टॉप आहे, थोडीच प्रॅक्टिस आता असते. सपोर्टला जाईल. आता सपोर्टलाच आहे, ओके. जेवढं जमेल तसं. येस. थँक्यू, मनापासून आभार तुझे. या थँक्यू. आता बघा, आता आपल्याला काय करायचं, वेगळी डेफिनेटली आलेच आहे.
प्रीती आणि ही आपली मानसी वरती जाईल आणि मानसीवरती संगम आणि प्रीती संगमला नाही दिसणार ज्या मुली ज्या लहान आहेत, मोठ्या आहेत, काही माझ्याकडे महिला आहेत, म्हणजे आज त्यांना 2-2 मुलं आहेत. त्या 70-80च्या घरातल्या पण लेडीज होत्या माझ्याकडे, म्हातारे लोक आहेत. पण काय होतं, घरून ज्या मुली आम्ही घेऊन येतो त्या मुली येतात, पण मग घरचे प्रॉब्लेम करतात. मग त्या सांगणार की मॅडम तुम्ही आमच्या घरी चला, आईला समजून सांगा. आता मुलींचं काय असतं, मुलगी काम करत नाही, मग आईची तक्रार असते की माझी मुलगी काम करत नाही, ती दहीहंडीला येते, कबड्डीला येते. मग त्यांनी घरचं काम कोणी, मग त्यांना समजून सांगायचं बाबा आपल्या घरचं काम करायचं, नंतरच मैदान सांभाळायचं. मग असं करून त्या हळूहळू सगळ्या मुली वाढत गेल्या. बरोबर. आणि हा नाही म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणजे पथक पण आपलं टिकून ठेवायचं आहे आणि कबड्डी पण चांगलं, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं घर पण आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे. कारण का सगळ्यात महत्वाचं सपोर्टच जिथे नाहीये नाही, हा. मग तिथे काय अर्थ आहे. आता ज्या मुली लांबच्या मुली आहेत, हा. मग त्यांना मी मुलं ठेवा आहेत, मग त्यांना जर समजा 11 वाजले तर त्याची जबाबदारी आमच्यावर असते दोघांवर. मग प्रायव्हेट रिक्षा तरी करतो किंवा माझ्याकडे दादा मुलं आहेत त्यांना सोडायला घरपोच करतो. आणि घरी गेल्यानंतर तिने मला फोन करायचा. आता हे बदलापूरवरून मुलगी येते, ती घरी जायला तिला अगदी नेहमी 12-1 वाजतात. मग तिची घरी गेल्यानंतर तिची एक जबाबदारी आहे माझ्यावर. मग ती फोन केल्यानंतर मग आम्हाला झोप लागते की बाबा ना आता ही मुलगी पोहोचली. एक तारवाडीवरून येते, त्याच्यानंतर एक जोगेश्वरीवरून येते, बापरे. हा परेलवरून येतात. म्हणजे अशा लांब लांब मुली येतात, ऐरोली इकडून ठाण्यातल्या चालतात. आता ते भिवंडी रोडला म्हटलं तर खूप गर्दी असते. यस यस ते काल्हेर भिवंडी तिकडे तो जरा थोडा- तिकडच्या हा. मुली येतात इकडे. मग तो थोडस टेन्शन होतं आम्हाला दोघांना पण, नवरा बायकोला. नाही खरं कारण का त्या मुली घरी जाईपर्यंत फुल टेन्शन असतं. यस 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 त्याच्यामुळे काय होतं, मुलीचे पालक आहेत ते आमच्या दोघांच्या जबाबदारीवर पाठवतात. तुम्ही ज्या तळमळीने जे बोलतायत ना ते हो. खरं म्हणजे हे अनुभवायचं आणि हे अनुभवाचे बोल आहेत मित्रांनो. गेल्या आता 23 वर्ष झाली मी मैदानात आहे. खरं 23 वर्ष. 2 मुलं आहेत, त्यांचं घर त्यांना सांभाळायचं, त्यांचं शिक्षण, त्याच्यानंतर हे केलं. नक्की. आणि मलाही खेळायची आवड होती, त्याच्यामुळे मी ठाणे जिल्ह्यातून मग जेव्हा बाहेर मुली सिलेक्शन होतो महाराष्ट्राचं, मग ते मी घेऊन जायची Yes. बाहेर. मग ते दोघांनाही वेळ आणि आपला क्लब, स्वतःचा क्लब आहे आणि महाराष्ट्र, असं सगळं म्हणजे मी एन्जॉय करायची. Yes. पण थोडीफार घरची पण जबाबदारी असायची. Yes. त्याच्यामुळे चाललंय. ओके ओके या धन्यवाद. ठीक. मित्रांनो आपण पाठी आहे ना, हे बघा हा सराव बघतोय, पण या सरावामागे ह्या दळवी दाम्पत्यांनी एवढं उन्हाळे पावसाळे बघितलेत ना. आपण काही गोष्टी म्हणजे खूप त्या गोष्टी बघायला गेल्या तर आत्ताच्या घडीला खूप म्हणतात ना एक प्रेरणादायक पण आहे आणि खूप म्हणजे म्हणतात ना अंगावर काटा येण्यासारखी आहे. म्हणजे इकडे येणारी प्रत्येक मुलगी ही जेवढी जबाबदारीने ते इथपर्यंत आणतात ना, ते घरी गेल्यावर पण जेव्हा त्या घरी जातात तेव्हा ह्यांना ती सुखाची झोप लागते. आपण समजून घेऊया काय हो म्हणतात ना, आज एवढा मोठा वटवृक्ष तुम्ही 1997 पासून ते 2026 पर्यंत मंडळ मध्ये राजकारण होतात, मुलांचे मतभेद असतात आणि तुम्ही दोघांनी तर लय अनुभवलंय. एक स्पोर्ट्समन म्हणून, एक खेळाडू म्हणून आणि एक माणूस म्हणून काय तुम्ही तो अनुभव घेतलाय. अनुभव म्हणजे ज्या मुली उशिरा घरी जातात, हा. आता रात्रीची वेळ असते 1-2 वाजले आणि जेव्हा फायनल असते किंवा प्रॅक्टिस असते तर इथे 11 वाजते, तर मग रिक्षा करून मुलींना घरी सोडून येतो आम्ही. मग कबड्डीच्या वेळेला काय घ्यायचं, लास्टला फायनल असते त्यावेळेला आम्हाला 12, 12:30, 1-2 तर वाजतात. मग आम्ही काय दोघं करायचं, एक रिक्षा सर घेऊन जायचे आणि दुसरी रिक्षा मी घेऊन मुलींना घरपोच सोडून यायचे रात्रीचे 1-2 वाजता. आणि असा अनुभव आहे की ज्या गल्लीत त्या मुली राहायच्या, गरीब असायच्या, मग तिकडे थोडंफार टेन्शन असतं, पिणारी लोक वगैरे, पण बिंदास जायची मी घेऊन त्या मुलींना घरपोच सोडणार, त्यांच्या आईला सांगणार की तुमचे मिसेस होते आणि नंतर आम्ही घरी येणार. मग सर तिकडे उशिरा येणार, म्हणजे आम्ही रात्रीच्या जर फायनलच्या कबड्डीची फायनल असेल तर आम्हाला घरी 3 वाजायचे घरी पोचायचे. मित्रांनो बघितलं का, बघा दहीहंडी बघायला खूप चांगली वाटते, खेळ बघायला खूप चांगला वाटतो, पण त्याच्या मागचा जो संघर्ष असतो ना, त्याच्या मागची जी मेहनत असते ना, मॅमनी तर बोलून दाखवली. पण ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मला आता समजून घ्यायची,
की मुलांमध्ये अप अँड डाऊन्स असतात, पण ह्या अप अँड डाऊन्स जेव्हा होत असतात तेव्हा एक वडील म्हणून, एक बाप म्हणून एक आधार असतो ना, तो समजून घेऊया. झाले तसं तुमच्या बरोबर. बऱ्याच वेळेला चढ उतार झालेले आहेत, परंतु काय आहे की मनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी शिरलेल्या असतात त्यांना डोक्यावरून हात फिरून समजून सांगून बाबा असं नाही, असं आहे, असं आहे, तसं आहे, त्यावेळेला मग त्या मुली समजतात नाही बरोबर आहे सर, बरोबर आहे, आणि मग त्या जोशमध्ये परत उभ्या राहतात. आणि हे जेव्हा प्रेमाने तुम्ही दुसऱ्याला समजून सांगाल तेव्हा त्याच प्रेमाने त्या मुली परत उभ्या राहतात. काही मुली काय असतात, मग नाही मला त्या जागेवरती चढायचं होतं, मला तिथेच पाहिजे होतं, या गोष्टी सगळ्या संघांमध्ये असतात. कबड्डीमध्ये पण असतात की मला ती नाही, हे नाही, तसंच असतं. सिलेक्शनच्या बाबतीत पण तसंच असतं. पण मग त्यांना समजून सांगितलं नाही असं नसतं, असं असतं, तुमची मेहनत तुम्हाला उपयोगी पडते. आज आपण इथे आलोय, 30व्या वर्षी आमचं चालू आहे, 30वा वर्ष, पण आपली मेहनत आपल्याला उपयोगी पडते. Yes. मित्रांनो, तसं बघायला गेलं ना, म्हणजे खेळ नाही तर हे कुटुंब आहे. म्हणजे आपल्याला हे महिला पथक सगळं दिसतंय, पण त्याच्या मागचं आहे ना वेगळं गणित म्हणजे आहे ना, यांनी ही सगळ्या मुली समजून आम्ही त्यांच्या जपल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, आता आपण प्रत्येक आपल्या बाल गोपाळांशी भेटूया, त्यांच्याशी बोलूया. तर चला जाऊया. मित्रांनो, माझ्या बरोबर आहे बोलण्यासाठी तन्वी भालेकर. तन्वी, कुठून येते तू? मी जोगेश्वरी मेघवाडी हरिनगर मधून येते मी. ओके. आणि पथकाशी तुझं किती वर्षापासूनचं नातं आहे? मी 2019 पासून इकडे आहे. 2019 ते 2026 मी इथेच आहे. मी पुढे काय बोलतो आता बोल. नाही, काय हरकत नाही, तू बोल. कारण का माहितीये काय, आपण कधी कॅमेऱ्याला फेस नाही केलाय, पण काही गोष्टी अशा असतात ना की खरं मला येऊशी वाटलं इकडे. तसं बघायला गेलं तर तुमच्या जोगेश्वरीमध्ये तर म्हटलं तर वेगळाच विषय आहे. जोगेश्वरीमध्ये खूप चांगले पथक आहेत, महिला पथक आहेत, मुलांचे सुद्धा पथक आहेत, असं काही नाहीये. पण मी आधी वेगळ्या पथकात होते, नंतर मी इकडे आले आणि इथे मी ऍज अ रेफरन्स, माझी मैत्रीण होती तर तिच्या रेफरन्सने मी इकडे आले. त्यानंतर जेव्हा मी फर्स्ट टाइम इकडे आले तेव्हा तो हा माहोल होता, जो मुलींचा माहोल वगैरे होता बेस्ट, कारण की मला तो माहोल खरंच आवडला. आणि ह्यांची प्रॅक्टिस, जी सर प्रॅक्टिस घेतात, आमचे कोच प्रॅक्टिस घेतात, ऑब्व्हियसली ते खूप शिस्तीत असते. सगळ्या मुली एकदम प्रॉपर असतात, त्यामुळे ते एक शिस्त दिसली की आपण ऑब्व्हियसली तिकडे अटॅच होतो आणि आपण येतो. त्यानुसार मग पहिलं वर्ष केलं, मग म्हटलं दुसरं वर्ष केलं, मग असं करत करत आज 2026 पर्यंत मी अजूनही इकडेच आहे. तू रेग्युलर प्रॅक्टिसला येते, घरी जायला किती वाजतात? मी जरी इथून 10ला निघाल तरी मला 11:30 होतात घरी जायला, बस वगैरे वाया ट्रेन सुद्धा. घरच्यांचं वातावरण कसं असतं? घरचे बोलतात घरी येऊच नको, तू तिकडेच ग्राउंडवरच थांब आणि तिथेच काय ते घर पण तिथेच थांब 2 महिना, येऊच नको घरी तू, असं. ओके. पण तसं बघायला गेलं तर तो एक गमतीचा भाग आहे, पण सगळ्यात महत्वाचा रोल येतो म्हणजे प्रशिक्षक सरांचा, दळवी दाम्पत्यांचा. खूप एक तुम्हाला सांभाळतात ते. काय बोलाल? मी जेव्हा स्टार्टिंगला इकडे आले तेव्हा मला असं भासलंच नाही की मी दुसऱ्या पथकातून आले किंवा मी नवीन आली आहे, असं काहीच नाही. त्यांनी मला ऍज अ मुलगी म्हणून घेतलं, जसं सगळ्या मुलींना ते घेतात तसंच ऍज अ मला मुलगी म्हणून कवटाळून घेतलं आणि त्यानुसारच ते आमचं ऐकतात. माझं त्यांनी ऐकलं किंवा माझं बोलणं असेल किंवा प्रत्येक मुलीची एक भावना असतात, त्या भावना त्यांनी समजून घेतल्या, त्या भावना त्यांनी आम्हाला व्यक्त करायला दिल्या. त्यामुळे मला ते खूप म्हणजे आवडलं. आणि त्यांचा जो स्वभाव आहे मॅडमचा पण आणि आमच्या सरांचा पण, एक आम्ही जेव्हा ग्राउंडवर जरी असलो ना तरी त्यांचा आवाज असा हे नाहीये की ए तू हे करायचं नाही, बाळा हे करायचंय, बाळा हे करायचंय, किंवा आणि जेव्हा आम्ही प्रॅक्टिस आमची संपते तेव्हा ही आई बापासारखं येणार पुढे, काय कोणाला लागलंय का, कोणाला काय आहे का, सगळं बघ. थँक्यू तू बोलण्याबद्दल आणि तुझं मत व्यक्त केल्याबद्दल. थँक्यू सो मच. मित्रांनो, आपण बघायला गेलं तर ह्या पथकामध्ये नाही म्हणता तरी भिवंडीवरून येतात, परेलवरून येतात, जोगेश्वरीवरून येतात, दादरवरून येतात, अजून उपनगर, महानगर सगळीकडून येतात. पण काय एक विशेष माहित नाही ह्या पथकामध्ये की एवढ्या लांबून मुली येतात. मित्रांनो, माझ्या बरोबर आहे एकदम जेनजी जनरेशन, ते म्हणजे खुशी, दुर्वा, प्रीती, समीक्षा. मित्रांनो, ह्या 4 जणी आहेत आणि म्हणतात ना की दररोज वर्षानुवर्षे आम्ही दहीहंडी खेळतो आणि आम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटतं. खुशी, काय सांगशील? बाबा काय करतात तुझे? माझे बाबा आता TMC मध्ये आहेत. आधी ते पण हंडीच खेळायचे. अच्छा, दहीहंडी खेळायची. दुर्वा, तू काय करतेस? मी माझं लास्ट इयर झालंय, आता सध्या मी जॉब करते. ओके. आणि तू? मी कॉलेज करते, 12th चालू. ओके. आणि तुझं? 11th कॉलेज. अच्छा, मला सांगा, तुम्ही एकदम तरुणी आहात, काय एक दहीहंडीशी असं एक रिलेशन आहे? काय सांगशील की दहीहंडीने आम्हाला हे
आम्हाला ह्याच्यातून चांगलं शिकायला भेटेल आणि आमचा फिटनेस राहतो. दहीहंडी म्हणजे मजा मस्ती मैत्रिणी बनतात आणि एक कला जी दहीहंडीच्या दिवशी छान वाटतं आम्हाला. आम्ही आधी फक्त बघायचं टीव्ही मध्ये, पण आता प्रत्यक्षात करतो तर छान वाटतं. आणि सर मॅम खूप छान आहेत, सर्व सपोर्टिव्ह आहे तिकडे, छान वाटतं. मला एक सांग की आपल्याला दहीहंडीच्या फिटनेसमुळे ना आपल्या शारीरिक जडणघडणीमध्ये खूप फरक पडतो की माझा फिटनेस व्यवस्थित राहतो किंवा काय काय बोलशील? बॉडी छान राहते, त्यांनी डेव्हलपमेंट होते. परत फिटनेस केल्याने मीन्स असं चांगलं फार म्हणजे फिट राहते बॉडी. फिट राहते. ओके. प्रीती तुम्हाला सांग की माझ्या ह्या दहीहंडी पथकामध्ये की मी ह्या व्यक्तीला खूप चांगलं मानते, कारण का हे माझ्यासाठी खूप आदर्श आहेत. मला हे खूप म्हणजे म्हणतात ना की खूप मला हे खूप आवडतात पण, आणि मला यांच्याकडून शिकायला पण भेटतं. सर आणि मॅम सर आणि मॅम ना काय बोलशील? जेवढं आता पडलो जरी आम्ही, तरी मग सरांचं सपोर्ट असं वाटतं ना की मग सर स्वतःहून परत आम्हाला, आम्ही खचलो तर सर परत आम्हाला उभं करतात आणि आम्हाला त्याच ध्येयाने परत ते वरती चढतात. खुशी मला एक सांग, बाबा पण खेळायचे, पण बाबा त्या टायमिंगला खेळत होते, पण आत्ताच्या घडीला आपला हा खेळ आहे ना खूप वेगळा आहे आणि आता टेक्निक्स आहेत. ते पण खेळ तेव्हा पण टेक्निक होतं, आता हे ऍडव्हान्स टेक्निक आहे. आता आपल्यातली एक ताई गेली आहे स्पेनला, ती जाऊन तिकडच्या टेक्निक शिकून आली. काय शिकायला भेटतं, काय बघायला भेटतं? खूप टेक्निक्स नवीन नवीन आल्यात आता आमच्या इथे, खूप वेगवेगळ्या जुन्या नवीन आहेत. पण स्पेनची वेगळीच आहे काहीतरी, त्यांची टेक्नॉलॉजीच काहीतरी वेगळी आहे. ते कसं करतात, कसे चढतात असं बघून वाटतं की हे होणारच नाही, आणि असं वाटतं की हे काहीतरी नकलीच आहे, हे होतच नाहीये. पण ते खरंच ते जातात, चढतात, थर लावतात आणि उतरतात. भारी वाटतं ना बघायला पण. ओके, तर तुमच्या चौघींचा मी मनापासून आभार मानतो, आणि का तुम्ही हा मला वेळ दिल्याबद्दल. आणि का म्हणजे बोलायला गेलं तर भरपूर आहे, आपण कनेक्ट राहूया. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, माझ्या बरोबर आहे या पथकातली एक गोविंदा, युगंधरा. युगंधरा, तुझं मनापासून स्वागत. वैयक्तिक आयुष्य आणि दहीहंडीतलं हा आपल्या सगळ्या मैत्रिणींमध्ये आल्यावर एक खेळ खेळायचा आहे, काय बोलशील? वैयक्तिक लाईफ वेगळी असते आणि आपल्या मैत्रिणींमध्ये असलेलं जो आनंद भेटतो तो आपल्या वैयक्तिक पर्सनल मध्ये भेटत नाही. आपण वर्षातून एकदा खेळतो, पण वर्षातून खेळण्यापेक्षा आपण वर्षातून एकदा सगळे भेटतो, त्यात सर्व मोठा आनंद आहे. आणि ह्या वर्षी आम्हाला 7 तर काय करते लावायची. एक्झॅक्ट? मी मॉडेल आहे आणि आर्टिस्ट पण आहे. मॉडेल आहे आणि का आर्टिस्ट पण आहे. Artist इझी पण आहे. मराठीवर कामही केलं आहे. मित्रांनो, पण आपण मला बघतोय, त्याच्याबद्दल भारी वाटतं असं म्हणजे असं व्यक्तिमत्व भेटणं. काय गोष्टी असतात ना की म्हणजे म्हणतात ना की आम्ही बॅकस्टेज आर्टिस्ट जरी असलो ना तरी पण आमचं एक वेगळं आयुष्य आहे, ते म्हणजे आमची दहीहंडी. काय बोलशील? दहीहंडी हा खेळ वर्षानुवर्ष खेळत आलोय आम्ही, पण कसं आहे प्रत्येक वर्षी आम्हाला सर नेहमी शिकवतच असतात. की आता ह्या वर्षी आम्हाला 7 तर लावायचे आहेत, आम्ही प्रयत्न करतोच आहे आणि आम्ही 7 तर लावूच. आमच्या मुली पण तुम्ही बघताय की कसे प्रयत्न आमचे चालूच आहेत. रोज आम्ही इकडे प्रॅक्टिस करतो, आमचे सर पण प्रॅक्टिस घेतात. तर मनापासून आम्हाला शुभेच्छा द्या की आम्ही 7 तर लावू. नक्की 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 नक्की. मित्रांनो, माझ्या बरोबर बोलण्यासाठी आहे संगम या पथकामध्ये जी 3 उके उचलते. संगम, आप कितने साल से खेल रहे हो? 3 साल में. 3 साल. और आप जब 3 उके उठा रहे हो, आपका एक्सपीरियंस कैसा है? अच्छा मतलब मेरे को ऐसा हो रहा है कि 3 एक का नहीं, मैं 4 भी उठा सकती हूँ. अच्छा. हाँ. तो मुझे एक बात बताइए, जब आपको फर्स्ट अटेम्प्ट दिया था ट्राई करने के लिए, तब उसके बाद जब आपने फर्स्ट अटेम्प्ट किया, ये सब करने के बाद खुद में बोलते ना, खुद में मेरी में एक कमियां हैं जो वो मुझे इम्प्रूव करनी है, वो क्या रहेगी? मतलब जब मैं वो स्टार्टिंग चढ़ने लगी तो मेरे को ऐसा डर लगता था कि मतलब ऊपर से गिरेंगे तो लगेगा, लेकिन अभी 2-3 बार ट्राई करते करते अभी ऐसा हो रहा है कि मेरे ऊपर 4 जन भी चढ़ेंगे तो भी मेरे को कुछ लगेगा नहीं. आपकी क्या एक विशेष ट्रेनिंग रहती है, क्या स्पेशल एक ट्रेनिंग क्या रहती है कि आपको ये अभी 2-3 महीने कि आपने स्पॉटिंग ही करना है, क्या क्या करना रहता है? आपका डाइट आपका क्या रहता है वो? डाइट कुछ नहीं, बस अगर आए ग्राउंड पे तो मेरे को ऐसा होता है कि सिर्फ मैं एक का उठाऊं, मतलब जितना वेट मेरे को जमेगा उससे डबल में वेट लूं. ओके, चलेगा. धन्यवाद. थँक्यू. या मित्रांनो, माझ्या बरोबर बोलण्यासाठी आहे सावंत सिस्टर, अर्थातच अंकिता, आणि ती दुसरी आहे वैदई. वैदई ताईचं आताच लग्न झालंय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की दोघी बहिणी आहेत आणि दोघींना पण दहीहंडीमध्ये यायचंय, पण एक म्हणतात ना, एक आमच्यासाठी हा दहीहंडी
एक फिटनेस पण आहे आणि एक दहीहंडी आमचा एक आम्हाला आत्मविश्वास पण देतो की आमच्या रेग्युलर लाईफमध्ये आम्ही कसं राहायला पाहिजे. काय सांगशील? तर बघायला गेलं तर पूर्ण वर्ष आपण काही करत नाही आणि 1-1.5 महिना भेटतो आम्हाला हंडीसाठी. आणि आम्ही जसं माहितीच आपल्याला, आपण मराठी आहोत, आपला सण आपल्याला किती जपला पाहिजे. तर जसे मुलं करतात तसंच आम्ही करतो. आम्ही प्रयत्न करतो पूर्ण आमचे 100% द्यायचं. आणि मग इथे येऊन जे सपोर्ट भेटतो, जी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि जे सर आणि मॅडम गाईड भेटतात, खूप मस्त वाटतं. मग सगळं काही सोडून सगळं काही आवरून वगैरे आम्ही इकडे येतो. यस, मला सांगा की आता तुमचं पण नुकतं लग्न झालं, पण दोघींचं म्हणतात ना की आपल्याला आता जी म्हणजे लाईफ वेगळं झालंय तुमचं. लग्नानंतरची लाईफ आणि लग्नाआधीची life. पण जेव्हा इकडे येतो तेव्हा घरच्यांचा सपोर्ट कसा असतो? बघायला गेलं तर माझे सासू, माझी सासरे किंवा माझा नवरा बोला, सगळे सपोर्टिव्ह आहेत. मला सगळ्यांकडनं एकदम पॉझिटिव्ह सपोर्ट आहे की 1-1.5 महिन्यासाठी मी त्यांना विचारलं सुद्धा की मला जायचंय. 1 वर्ष गेल्या वर्षी जमलं नाही, पण ह्या वर्षी मी त्यांना विचारलं आणि ते मला बोलले बिंदास जा. इव्हन काहींच्या घरी अलाउड नसते एवढे शॉर्ट कपडे वगैरे घालणं. मला त्याचाही काही इश्यू नाहीये. बिंदास मला जाऊ देतात आणि फुल सपोर्ट आहे, काहीच हे नाही. आपल्या शिवतेज गोविंदा पथका, महिला गोविंदा पथकाबद्दल 2 शब्द काय असेल तुमच्या दोघींचे? बोला बोला. ठीक आहे. तर शिवतेज असं बघा काय, जिथे खरंच सांगते पोरी खूप लांबून येतात आणि असं आहे की आम्हाला लावायचे तर लावायचेच आहेत, किती काही होऊ दे. मग सगळे एक युनिटी पण असतात. थोडे काही असतात की आम्ही पडतो वगैरे, प्रॅक्टिसमध्ये थोडीसं वर खाली होतं, पण असं काही नाहीये. सगळे सोबत राहतात, सगळे एकमेकांचं ऐकतात, सरांचं ऐकतात आणि एकमेकांचं असं होतं आम्ही गाईड करतो लोकांना, म्हणजे आमच्या मुलींनाच, की कोणाचं काय चुकतंय वगैरे. तर असं खूप छान वाटतं. आणि मग जे दुसऱ्या लोकांकडून पण जे भेटतंय की जे प्राऊड फील होतंय, लाईक त्यांच्या काय बोलण्यावरून जे त्यांच्याकडून अप्रिसिएशन भेटते, इट वॉज नेक्स्ट लेवल. लाईक ते खूपच छान सपोर्ट करतात आणि बोलतात की लाईक दुसऱ्या मंडळाचे लोक येऊन आम्हाला बोलतात की तुम्ही लावा, तुम्ही 7 थर लावा, तुमचा यावर्षी प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा. तर खूप छान वाटतं ते सगळं. दोघींचे मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, आपल्या बरोबर आहे धनश्री आणि धनश्री आहे लॉच्या 3rd इयरला. आणि विशेष मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे, बाईट घेण्याचं कारण म्हणजे की वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या जडणघडणी आणि दहीहंडीचा सण जेव्हा येतो तेव्हा मनामध्ये असणारी ती एक हुरहुरी आणि या सगळ्या गोष्टी. काय बोलशील? कसं आहे, आता मी लॉच्या 3rd इयरला आहे. भरपूर लोकांना असं वाटतं की म्हणजे प्रोफेशनल लाईफ करून पण जेव्हा मुली प्रॅक्टिसला येतात असं वाटतं, म्हणजे भरपूर लोकांना असं वाटतं की दहीहंडी हा छपरी लोकांचा गेम आहे. तर मला त्यांना एक मेसेज द्यायचा आहे की छपरी लोकांचा गेम नाहीये. बिकॉज ऑफ आमच्याकडे ज्या पण मुली आहेत त्या वेगवेगळ्या फील्डमध्ये टॉप केलेल्या मुली आहेत किंवा खूप छान छान फील्डमधल्या मुली आहेत, जसं की बाउन्सर्स आहेत, मॉडेल आहेत, परत बँकिंग मधले आहेत. मी स्वतः लॉ फील्ड मधली आहे. सो असं नाहीये, तुमच्याही मुलींना तुम्ही पाठवा, तुम्हीही ग्रो करा. आता गोविंदा हा गल्लीतला खेळ राहिलेला नाहीये, इंटरनॅशनल नॅशनल लेवलला गेलेला आहे. सो मला एकच म्हणायचं आहे की आपले हिंदू संस्कृतीचे सण आपणच जपले पाहिजेत. सो तुम्ही तुमच्या मुलींना मागे खेचण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना पाठवा, त्यांना पाठिंबा द्या. आमचाच क्लब असं नाहीये, भरपूर मुलींचे खेळ आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पाठवू शकता. तुम्ही म्हणजे असं नाहीये की गोविंदा म्हणजे असा गल्लीतला कोणता खेळ राहिलेला आहे. तुम्ही या, तुम्ही खेळा आणि आपली संस्कृती पण जपा, विथ प्रोफेशनल लाईफ पण बॅलन्स करा. याच्यासाठीच मला बोलायचं होतं. थँक्यू. खूप चांगलं आणि सगळ्यांना एक चांगला मेसेज जाईल ह्या हिशोबाने तुम्ही बोललात. Thank you. मनापासून आभार, थँक्यू. मित्रांनो, माझ्या बरोबर बोलण्यासाठी आहे ठाण्याचा राजा, प्रशिक्षक कोमलदादा देशमुख आणि आपला सगळा शिवतेजचा परिवार. काय वाटतं, 2026 मध्ये खूप वेगळ्या टेक्निक्स आहेत, वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. आजचा दिवस आपल्या बरोबर असला तर उद्याचा दिवस सांगता येत नाही. बरोबर बोलता, कारण रोज आपल्यासारखं आपला रोजचा दिवस आपल्याबरोबर सेम असेल असं नाहीये, पण आपला सराव आपल्या हातामध्ये असतो. आपला सराव आपल्या पद्धतीने झाला पाहिजे. दिवसावरती डिपेंड राहण्यात काय अर्थ नाहीये, कारण आपला सराव जेवढा चांगला करता येईल तेवढा चांगला करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यानेच आपले थर खूप चांगले रचता येतील आणि फायनलला आपला रिझल्ट चांगला येईल. आता बघायला गेलं तर आता ह्या 20-25 दिवसामध्ये मुलींची संख्या वाढू शकते, पण 2-3 महिन्याचा सराव कुठे आणि 20-25 दिवसामध्ये येणाऱ्या मुली आणि त्यांचा फिटनेस काय बोलाल? 20-30 ज्या दिवसामध्ये मुली येतात त्यांच्यामध्ये तेवढा फिटनेस आपल्याला मिळणार नाही, कारण बराचसा मेंटॅलिटी आता ऍक्च्युली असं जेंट्सचा गोविंदा असू दे किंवा लेडीजचा गोविंदा असते, त्यांचं मेंटॅलिटी अशी आहे की मी 4 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, मी एवढी वर्ष प्रॅक्टिस करते, तर मी कधी पण झोपेतनं उठून येईल आणि तिथे जाऊन उभी राहील आणि माझा गोविंदा मी उभा करेल, तर असं होत नाही.
आणि असं त्यांच्यामुळे जरी प्रॉब्लेम झाला तरी ते क्लेम पण स्वतःवर घेत नाही. आणि जी मुलगी 3 महिने सराव करते तर नक्कीच तिच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असेल, तिच्या लेग्समध्ये असेल, तिच्या थाईजमध्ये असेल, म्हणजे सगळीकडे बॉडी मुवमेंटमध्ये असेल, जी बॅलन्सिंग आहे तिची 100% चांगली झालेली असते. तर बरोबर. मला असं वाटतं नवीन प्लेअरला पण आतमध्ये घेतलं पाहिजे आणि जुने पण असले पाहिजे, पण जुन्यांनी त्यांना शिकवायला तरी ऍटलीस्ट मला असं वाटतं 1 महिना 1.5 महिना अगोदर आले पाहिजेत. कारण आपल्या जागेवर आपल्यासारखाच एक प्लेअर नवीन बनवला तर नक्कीच तो गोविंदा खूप लांबपर्यंत चालेल आणि मोठा होईल. माझा एक मी प्रत्येक पथकाला विचारत असतो, हम्म. त्या दिवशी एका प्रशिक्षकाने घेतलेला निर्णय त्या गोविंदा पथकासाठी एक प्रेरणादायक असतो, तर दुसऱ्या बाजूला तो घेतलेला निर्णय तो त्यांच्यासाठी रिस्की पण असू शकतो. ऍक्च्युली तो निर्णय एकदा जरासा मला बोलून दाखवाल का, म्हणजे मी त्याच्यावरती सविस्तर निर्णय म्हणजे असा असतो की आपली ट्राय चालू आहे, हम्म. सगळं चालू आहे, बरोबर. प्रतिष्ठित आयोजकाकडे आपण जेव्हा जातो, हम्म. जेवढा जागेवर सराव केलाय, 8चा केलाय, 7चा केलाय, 5चा केलाय, बरोबर. पण त्या टायमिंगला अख्खा महाराष्ट्र त्या पथकाला बघत असतो. बरोबर. त्या दिवशी त्या आयोजकांकडे आपण जेव्हा एक प्रशिक्षक म्हणून आपला गोविंदा घेऊन जात असतो, तेव्हा बरोबर. एक थर आपला पण एक वेगळा आपण मनोरा दाखवू शकतो का महाराष्ट्राच्या जनतेला, त्याबद्दल बोलतोय मी. नक्कीच आपण दाखवू शकतो. कारण कसं असं सराव जेव्हा आपण करतो किंवा 6चा सराव असेल, 7चा सराव असेल, कधी कधी काय असं पथकं असतात ना जे वरचा टॉपर सोडून सराव करत असतात. प्रत्येक वेळेला टॉपर आपण लावत नाही, कारण का जर 6 लावायचे तर कधी कधी 5ची ट्राय करतो आणि वरचा टॉपर सोडतो, म्हणजे तो 6 तुमचा कन्सिडर झालेला असतो. आजच्या दिवसामध्ये एवढी एनर्जी असते, एवढी पब्लिक असते गोविंदा बरोबर आणि सगळ्या गोष्टी सांभाळलेल्या असतात, त्यामुळे एक टॉपर आपण वरती त्या दिवशी आपण लावू शकतो. त्याचा काय एवढा मोठा विषय नाहीये. तो तुम्हाला निर्णय कसा वाटतो? मला तर काय प्रॉब्लेमॅटिक वाटत नाहीये तो निर्णय. ओके, तर धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल. आणि कसं वाटतंय एकंदरीत वातावरण कसं वाटतंय? खूप चांगलं वातावरण आहे. ऍक्च्युली ना ह्या मुली खूप सपोर्ट करतात आणि चांगल्या पद्धतीने ऍक्च्युली हे पण प्रॅक्टिस करतात. थोड्याशा मिस्टेक्स आहेत त्या सगळ्या बाहेर निघाल्या ना तर एक दिवस ह्याच वर्षी मला असं वाटतं यांचं पण स्वप्न पूर्ण होईल. आणि थोडे दिवसांनी ह्या सगळ्या ग्रुपमध्ये एकदा जॉईन झाल्या आणि आल्या सगळ्या तर नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण होणार या वर्षी. धन्यवाद आपण आणि बोलल्याबद्दल. तो Yes, पूर्ण बोला. केल्याशिवाय सोडणार नाही. धन्यवाद, थँक्यू. या बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. शिवतेज वालांचा सो फायनली मित्रांनो, इथे आता हा सराव संपलेला आहे आणि हा सराव संपता ठाण्याचा राजा मुख्य प्रशिक्षक कोमलदादा गोळे आपल्याला भेटलेले आहेत. त्यांनी पण पथकाला मार्गदर्शन केलंय. सराव जो आपला जो चालू असतो त्याच्यामध्ये ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात टेक्निकल त्या आपण सांगितल्या. पण सगळ्यात महत्वाचं ह्या गोविंदा पथकाचा एक विशेष आहे की प्रत्येक गोविंदा पथकामध्ये आपण बघतोय विशेषतः महिलांच्या कोण मुली आपल्या विविध भागातून येतात आहे, कोण मुली वेगवेगळ्या प्रोफेशन मधून येतात आहे, कोण वकील आहे, कोण इंजिनियर्स आहेत, कोण मॉडेल्स आहेत, कोण विविध क्षेत्रामध्ये आहे. पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये गोविंदा सण काय सांगतो? गोविंदा सण हा एकी सांगतो. म्हणजे ही जी एकी आहे ह्या सगळ्या मुलींना जो जमवण्याचा जो एक वेगळा जो थाट असतो तो काही वेगळाच आहे. तो बरं वाटलं मला आज इकडे आल्यामुळे आणि खूप प्रत्येकाशी ओळख चर्चा झाली. आणि आय होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच मी नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. तुर्तास धन्यवाद.